जम्मूमधल्या डोडा जिल्ह्यामध्ये पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यामध्ये 4 जण जवान शहीद झालेले आहेत। डोडामध्ये झालेल्या जंगलामध्ये अजून सुद्धा दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे सध्या डोडा परिसरामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे। महेश बागल माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। महेश, जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये लष्करी अधिकाऱ्यासह 4 जवानांचा मृत्यू झालेला आहे। डोडा येथील उत्तर भागात भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी सोमवारी रात्री संयुक्त कारवाई सुरू केलेली होती। रात्री 9च्या सुमारास दहशतवाद्यांनी या पथकावर हल्ला केला होता। त्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला। यात लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह 4 जवान हे शहीद झालेले आहेत। एकंदरीत पाहता राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी हे सर्च ऑपरेशन सुरू केलेलं होतं आणि या दरम्यान दहशतवाद्यांशी ही चकमक उडालेली आहे। आताच्या घडीला अतिरिक्त तुकड्या लष्कराकडून पाठवण्यात आलेल्या आहेत। सर्व परिसर जो आहे तो पिंजून काढण्यात येते लष्कराकडून आणि अजूनही कारवाई सुरू असल्याचं लष्करी सूत्रांकडून सांगितलं जात आहे। महेश, धन्यवाद माहितीसाठी। तर गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढत चाललेले आहेत। यापूर्वी कधी हल्ले झाले होते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सियासीमध्ये वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसवरती हल्ला झाला, ज्यामध्ये 9 भाविकांचा मृत्यू झाला। हा हल्ला 9 जून 2024ला झाला। तर 11 जून 2024ला डोडा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी लष्करी तळावर हल्ला केला। 11 जूनलाच कठुआमध्ये दहशतवाद्यांनी गावावरती हल्ला केला। दहशतवादी आणि भारतीय सैन्यामध्ये चकमक झाली। 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं गेलं। 1 जवान शहीद झाला। तर 12 जूनला दुसऱ्या दिवशी डोडामध्ये दहशतवाद्यांनी पोलिस चौकीवरती गोळीबार केला।